दरम्यान मंत्री बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका असल्याचं मंत्री उदय सामंत म्हणालेत। जरांगेंनी काहीही टीका करू नये अशी विनंती उदय सामंतांनी जरांगेंना केली आहे। तर दाखले रद्द करण्याचा निर्णय नाही, जरांगेंचा गैरसमज झालेला आहे असंही उदय सामंत म्हणाले। आपण पाहतोय बावनकुळे शिंदेंची मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। तर काल जरांगेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर यासह काही नेत्यांवर टीका केलेली होती। यावरून आता उदय सामंत यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। मनोज जरांगेंचा गैरसमज झाल्याचं उदय सामंत म्हणालेत। ओबीसीच्या आरक्षणावर परिणाम न होता माननीय शिंदे साहेबांनी मराठा समाजाला प्रचंड पद्धतीने देण्याचा निर्णय घेतलेला होता। त्याच्यामुळे गैरसमजातनं वैयक्तिक पातळीवर कोणावर बोलू नये ही देखील माझी त्यांना विनंती आहे। आणि त्यांच्या ज्या शंका आहेत, त्यांचे जे काही गैरसमज दूर झालेले आहेत ते आम्ही नक्की दूर करणार आहोत ना। शेवटी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना घेतली आणि आता देवेंद्रजी घेत आहेत। त्याच्यामुळे गैरसमज असू नये, कारण या सगळ्या गैरसमजाचा फायदा ज्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही अशा पद्धतीचे पक्ष घेत असतात। आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आपण चर्चा करू, आपण चर्चेतनं पुढे जाऊ। मी तुम्हाला सांगू का, अगदी प्रामाणिकपणानं सांगतो, माझ्याकडे तो आकडा नाही आहे। हजारो सर्टिफिकेट दिली गेलेली आहेत, परंतु काही सर्टिफिकेट का रद्द झालीत याच्यासाठी देखील प्रामाणिकपणानं आम्ही काम करतोय। कुठेही महायुतीच्या सरकारला सगळी सर्टिफिकेट रद्द करून ओबीसीचे दाखले रद्द करण्याचा कुठेही निर्णय कोणी घेतलेला नाही। जो मी सांगतोय की गैरसमज झालाय मनोज दादांचा, तो हाच झालेला आहे।